students. The previous class we studied what is force and why force is necessary. And there are three types: muscular force, mechanical force and gravitational force. What is force? Force म्हणजे काय? मागच्या तासिकेला आपण अभ्यास केला होता. What is force? Listen. Force is applied to an object to pull and or push it in any manner. Then why force is necessary? का force गरजेचा आहे? कशासाठी गरजेचा आहे? Force is necessary for making an object move, to change the direction of motion and also to change the shape of object. या सर्व गोष्टींसाठी आपल्याला फोर्स आपण अप्लाइड करतो, आपल्याला गरजेचा आहे. Then which types of force we studied in previous class? Muscular force. Then what meant by muscular force? The force applied with the help of muscles is called the muscular force. स्नायूच्या सहाय्याने लावल्या जाणाऱ्या बलाला काय म्हटलं जातं? स्नायू बल असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, लिफ्टिंग अ वेट. When a person lifting a weight, that time the muscular force is applied. Then next type of force we studied in mechanical force. The force applied by means of a machine is called the mechanical force. म्हणजे यंत्राच्या सहाय्याने लावल्या जाणाऱ्या बलाला आपण काय म्हणतो? यांत्रिक बल असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर पाहायचं असेल तर इलेक्ट्रिकल पंप, दॅन आफ्टर इलेक्ट्रिकल पंप असेल किंवा वॉशिंग मशीन असेल, ठीक आहे, मिक्सर असेल, एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल ऑफ मेकॅनिकल फोर्स. Then third type we studied in types of force is gravitational force. यानंतर आपण कुठला फोर्स अभ्यासलेला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Then what meant by gravitational force? Gravitational force कशाला म्हटलेला आहे? The force applied by the earth to pull object towards itself is called a gravitational force. याला आपण gravitational force असे म्हटलेलो. And also remember, greater force must be applied to lift a greater weight. Then the gravitational force operates between the sun and the planets in the solar system. या सोलार सिस्टीम, सूर्यमाला जी आहे याच्यामधल्या प्लॅनेट्सला आणि सूर्याला याच्यामधलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्या सोलार सिस्टीमला ऑपरेट करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बिकॉज ऑफ दिस द प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सन. At the same time, gravity also operates between planet and their satellites. Why does all the planets and satellites falls towards the sun? Because distance between planets and sun is greater, so the gravitational does not appear to the sun. बघा या ठिकाणी जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते आपल्या सोलार सिस्टीम मध्ये, ज्या प्लॅनेट मध्ये आणि सूर्यामध्ये असणारे, किंवा एकमेकाच्या प्लॅनेट मध्ये असणारे, एक दोन ग्रहांच्या प्लॅनेट मध्ये, सगळ्या ग्रहांच्या एकमेकाच्या मध्ये असणारी जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते ती कशी असते? तर ती जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा जे डिस्टन्स असतं ते डिस्टन्स कसं असतं? जास्त असतं. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्य करत नाही आणि त्यामुळे हे ग्रह एकमेकावर येऊन आदळत नाहीत किंवा सूर्यावरती जाऊन सूर्य किंवा ही सोलार सिस्टीम जी आहे ती आपली सोलार सिस्टीम व्यवस्थित चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते. नसेल तर सगळे ग्रह एकमेकाच्या ठिकाणी आले असते किंवा ही जी सोलार सिस्टीम आहे ही सोलार सिस्टीम अशी चालली नसती. हे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी आहे प्रत्येक प्लॅनेटची ती ठराविक अंतरावरतीच मेंटेन केलेली आपल्याला पाहायला मिळते. तिचा फोर्स जो आहे तो फोर्स ठराविक डिस्टन्स पर्यंतच असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे आपली सोलार सिस्टीम जी आहे ही सोलार सिस्टीम काय होते? तर रिव्हॉल्व्स अराउंड द सन. नाउ वी लर्न रिमेनिंग टाइप्स ऑफ फोर्सेस. आता आपण उरलेले जे टाइप्स आहेत फोर्सचे ते पाहणार आहोत.
First is magnetic force, then after frictional force, then after electrostatic force, then combined force. Then what mean by magnetic force? Magnetic force, magnet म्हणजे काय? चुंबक. What mean by हे magnetic चुंबकीय बल कशाला म्हणायचं? Magnetic force म्हणजे काय? The force exerted by a magnet is called a magnetic force. Sorry, the force exerted by a magnet is called a magnetic force. जे चुंबकातून बल लावलं जातं त्या बलाला आपण काय म्हणतो? चुंबकीय बल असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, टेक अ बिग आयर्न नेल टुवर्ड्स द मॅग्नेट. जेव्हा तुम्ही एखादा खिळा चुंबकाच्या जवळ नेता, इट स्टिक्स टू द मॅग्नेट. ते तेव्हा काय होतं? चुंबकाला चिकटतं. नाउ होल्ड द मॅग्नेट अपराइट इन एअर अवे फ्रॉम द नेल. त्यानंतर तुम्ही काय करू शकता? तो चुंबक त्या खिळ्यापासून दूर नेला तर त्या ठिकाणी मात्र तो खिळा चुंबकाला चिकटणार नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी जे बल सुरुवातीला कार्य केलं त्याला आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक फोर्स म्हणतो. आता उदाहरणार्थ पाहायचं गेलं तर डोअर कीपर असतं बघा, मागच्या बाजूला डोअर म्हणजे दरवाजा झाकला किंवा फ्रीजचा दरवाजा बघितला असेल तुम्ही. फ्रीजच्या दरवाजाला सुद्धा काय असतं? मॅग्नेट असतं. आपण दरवाजा उघडला तर तो परत पुन्हा त्या मॅग्नेटला खेचला, ठराविक अंतरानंतर दरवाजा पूर्ण आपोआप बंद झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी सुद्धा हे मॅग्नेटिक फोर्स कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय? द फोर्स एक्सक्रेटेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड अ मॅग्नेटिक फोर्स. नेक्स्ट टाइप ऑफ फोर्स इज फ्रिक्शनल फोर्स, म्हणजे घर्षण बल. व्हेन टू सरफेस रब अगेन्स्ट ईच अदर. जेव्हा दोन सरफेस एकमेकांवर घासले जातात त्यावेळेला त्या ठिकाणी फ्रिक्शन म्हणजे घर्षण निर्माण होतं आणि त्या ठिकाणी जे बल लावलं जातं त्या बलाला आपण फ्रिक्शनल फोर्स असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी माझ्या हातामध्ये हा कॅरमचा पीस आहे, जो आपण कॅरम बोर्ड खेळतो. व्हेन अ कॅरम पीस इज फ्लिक्ड lightly, it slides over the carom board but stops at a certain distance. म्हणजे ठराविक जेव्हा आपण टिचकी मारतो ह्या कॅरमच्या पीसला तेव्हा कॅरम बोर्डवर ठेवून, तेव्हा तो ठराविक अंतरापर्यंत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि ठराविक अंतरानंतर तो त्या ठिकाणी थांबलेला आपल्याला पाहायला मिळतो. अ बॉल रोलिंग ओव्हर अ फ्लॅट ग्राउंड स्टॉप ॲट अ सर्टन डिस्टन्स. जर तुम्ही बॉल मारलात समजा पायाने तर त्या ठिकाणी ठराविक अंतरापर्यंत तो जातो आणि त्या ठिकाणी तो थांबतो. व्हाय डज दिस हॅपन? असं का होतं? व्हेन टू सरफेस रब्स अगेन्स्ट ईच अदर द फोर्स ऑफ फ्रिक्शन कम्स इनटू प्ले. जेव्हा दोन सरफेस जेव्हा आपण हा पीस कॅरमचा टिचकी मारतो कॅरमवर ठेवून तेव्हा कॅरमचा बोर्ड आणि ह्याचा जो खालचा सरफेस आहे त्याच्यामध्ये फ्रिक्शन निर्माण होतं म्हणजे घर्षण निर्माण होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी बल कार्य करतं आणि त्यामुळे तो ठराविक डिस्टन्सवर जाऊन त्या ठिकाणी जाऊन थांबतो. इट ऑलवेज ॲक्ट्स अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ मोशन. इट ऑलवेज अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ मोशन. ज्या दिशेने आपण ते मारतो त्या दिशेने तो पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या दिशेने आपण तो मारतो त्याच्या विरुद्ध दिशेने तो कार्य करतेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मी समजा इकडच्या बाजूला पीस मारला तर त्यावेळी काय होणार आहे? ज्या दिशेने मी मारणार आहे त्याच्या विरुद्ध दिशेने तो काय होणार? त्या ठिकाणी फ्रिक्शन होणार आहे आणि त्या ठिकाणी बल निर्माण होणार आहे. व्हेन अ ब्रेक इज अप्लाइड व्हाईल रायडिंग अ बायसिकल. जेव्हा तुम्ही सायकल चालवता तेव्हा त्या ठिकाणी असणारा ब्रेक सुद्धा अशाच पद्धतीने कार्य करत असतं. इट स्टॉप्स आफ्टर रनिंग अ शॉर्ट डिस्टन्स. ठराविक अंतरानंतर तो काय करतो? जरी ब्रेक तुम्ही मारला तर ठराविक अंतर सायकल पुढे जाऊन मगच ते थांबते. हाऊ डज द ब्रेक वर्क? हे ब्रेक कसं कार्य करतं? बिटवीन विच पार्ट्स इज फ्रिक्शन प्रोड्युस्ड? ज्या ठिकाणी आपण ब्रेक लावतो त्या ठिकाणी ब्रेकचं आणि सायकलच्या टायरचं घर्षण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी घर्षण बल निर्माण होतं आणि सायकल चालायची जी असते ती थांबते. The smooth surface can be easily rubbed against each other. होऊ शकतं का? जर स्मूथ सरफेस असेल तर नो, बिकॉज द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन देम इज लेस. त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स कसा कार्य करतो? खूप कमी प्रमाणात कार्य केलेलं पाहायला मिळतो.
while rough surface cannot too easily rubbed against each other because the force of friction between them is much greater. पण समजा खरबरीत पृष्ठभाग असेल तर त्याच्यावरती मात्र हा घर्षण बल खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतो. इट इज पॉसिबल फॉर अस टू वॉक ऑन द ग्राउंड ओनली बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन. जर आपण हे पॉसिबल आहे का, आपण चालत असताना जर फ्रिक्शन घर्षण बल निर्माण नाही झालं तर आपल्याला चालता येईल का? इफ देर इज नो फ्रिक्शन वी वुड स्लिप अँड फॉल. जर तिथं घर्षण निर्माण झालं नाही तर आपण काय करू, तर त्या ठिकाणी आपण घसरून पडू. म्हणजेच काय, व्हेन वी वॉक ऑन द ग्राउंड that time the frictional force is worked. The force of friction can either be decreased or increased as desired. म्हणजे हे फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो आपण वाढवू पण शकतो आणि कमी सुद्धा करू शकतो. Then electrostatic force. What mean by electrostatic force? The force exerted by electrically charged materials is called the electrostatic force. आता बघा या ठिकाणी आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने हे अभ्यासू शकतो किंवा समजून घेऊ शकतो. स्प्रेड स्मॉल पीसेस ऑफ पेपर ऑन द टेबल. तुम्ही टेबलवर छोटे छोटे पीस टाकायचे, कशाचे, कागदाचे. देन rub pieces of thermocol or an inflamed balloons against silk cloth and bring it near these pieces. Rub a plastic comb or plastic comb किंवा स्केल जे आहे ते स्केल घ्यायचं आहे आणि रब करायचं आहे कशावर, ड्राय हेअरवर. अँड रिपीट द अबाउट ॲक्टिव्हिटी. ते रब करून काय करणार आहात तुम्ही, रब केल्यानंतर काय करणार आहात, rub against dry hair and then after the pieces of paper where these are the pieces of paper. हे काय आहेत, कागदाचे काही तुकडे. आणि माझ्याकडे या ठिकाणी हा स्केल आहे. या हा स्केल मी काय करतोय, रबड करते ह्या केसांवरती. जेव्हा मी असं रब करणार आहे त्याच्यानंतर मी हे या ठिकाणी या कागदावरती धरणार आहे. हे कागद काय होतात बघा, चिकट टाईप. या ठिकाणी जो फोर्स निर्माण होतोय याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असे म्हणणार आहोत. व्हाय इज सो डू, असं का झालं बरं, तुम्ही जर पाहिलं तर बिकॉज स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्युस्ड ऑन मटेरियल लाईक रबर, प्लास्टिक अँड एबोनाइट ड्यू टू फ्रिक्शन. जेव्हा एबोनाइट असेल किंवा प्लास्टिक असेल किंवा जे काही रबर असेल ह्याच्यामध्ये जेव्हा घर्षण निर्माण होतं तेव्हा त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय करतं, कार्य करतं आणि त्याच्यामुळे आपल्याला ते कागदाचे तुकडे पट्टीला चिकटलेले पाहायला मिळतात. जर फुगवलेला फुगा घेतलात आणि तो सुद्धा तुम्ही केसांवरती रब म्हणजे घासलात, घर्षण केलात आणि त्यानंतर तुम्ही भिंतीला चिटकवला तरी तो चिकटलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण काय सांगा बघू, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कार्य करतं. एवढंच नाही, फॉर एक्झाम्पल पाहायचं असेल तर थर्माकोलचे बॉल्स असतात बघा. थर्माकोलचे बॉल आपल्या हाताला चिकटतात. जर आपण घेतलो थोडा वेळ जर आपल्या हातात पकडला आणि आपल्या हाताची इलेक्ट्रिसिटी आणि त्याच्यामध्ये घर्षण बल निर्माण होतात त्यामुळे ते आपल्या हाताला चिकटलेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे. द फोर्स एक्सक्रिएटेड बाय सच इलेक्ट्रिकली charged materials is called the electrostatic force. Next type of force is combined force. या combined force मध्ये कोणकोणते फोर्स कार्य करतात बघा. आता ह्या combined force मध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर या ठिकाणी while an action is taking place various types of force act on the object in question. आता you might have seen a roller coaster. तुम्ही roller coaster पाहिलं असेल or the juggling of sailboat on a seashore म्हणजे समुद्रकिनारी असणारे जे बोट आहेत ते सुद्धा तुम्ही पाहिलेलं असाल. अ व्हरायटी ऑफ फोर्स ॲक्ट टुगेदर इन धीस केसेस. या केसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. ॲट दॅट टाइम टू ऑब्टेन मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस टाइप ऑफ फोर्स द वर्ड्स
ट्रिक सायन्स इन द गुगल सर्च ऑन द इंटरनेट. या कंबाईंड फोर्सची जर माहिती तुम्हाला अजून मिळवायची असेल तर ट्रिक सायन्स गुगलवर तुम्ही सर्च करू शकता आणि त्याच्या माध्यमातून ही मिळवू शकता. फॉर एक्झाम्पल जर कंबाईंड फोर्स जर पाहायचं असेल तुम्हाला तर कोणत्या याच्यामध्ये कंबाईंड फोर्स तुम्हाला पाहायला मिळतो सांगा बघू. तर जर तुम्ही कार घेतलात, कार चालवत असताना कोणकोणते फोर्स कार्य करतात बघा. जर तुम्ही विचार केलात तर त्या ठिकाणी मस्क्युलर फोर्स कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतो गाडी चालवत असताना. त्याचबरोबर मेकॅनिकल फोर्स, मशीन आहे, गाडी काय आहे, मशीन आहे, त्यामुळे त्या ठिकाणी मेकॅनिकल फोर्स सुद्धा कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या चाकांमध्ये जे निर्माण होतं घर्षण, फ्रिक्शनल, त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स सुद्धा कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे फोर्स त्या ठिकाणी त्या कार चालवत असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. व्हेन रायडिंग अ कार दॅट टाइम वी हॅव टू सी व्हेरियस टाइप्स ऑफ फोर्सेस. दिस इज कॉल्ड अ कंबाइंड फोर्स. यालाच आपण काय म्हणणार आहोत, कंबाइंड फोर्स असे म्हणणार आहोत. नाउ what we have learned in this topic, we have learned force is required to bring about any action. काय गरजेचं असतं, कुठलीही कृती करण्यासाठी आपल्याला बलाची आवश्यकता असते. and force is necessary for making an object move, to change the direction of motion and also to change the shape of an object. At that time force is necessary. अजून कशासाठी फोर्सची आवश्यकता असते, देअर आर व्हेरियस टाइप. त्याचबरोबर अजून बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला या बलाची आवश्यकता असलेली पाहायला मिळते. कुठलीही कृती करताना आपल्याला बल हे आवश्यक असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. देन वी हॅव लर्न टाइप्स ऑफ फोर्स. There are various types of forces such as muscular force, mechanical force, gravitational force, magnetic force, frictional force, electrostatic force and combined force. What are the definition of these forces? Muscular force, meant by muscular force, the force applied with the help of muscles is called a muscular force. Then what meant by mechanical force? Mechanical force कशाला म्हणायचं? The force applied by means of machine is called a mechanical force. यंत्राच्या साहाय्याने लावल्या जाणाऱ्या बलाला यांत्रिक बल असे म्हटले जाते. Then after gravitational force, what meant by gravitational force? The force applied by the earth to pull object towards itself is called a gravitational force. Then magnetic force, what meant by magnetic force? The force excreted by a magnet is called a magnetic force. Then after frictional force, what meant by frictional force? When two surface rubs each other. When two surface rubs each other, at that time frictional force comes into the play. Then what mean by electrostatic force? The force excreted by electrically charged materials is called a electrostatic force. Then last one is combined force. Then this combined force, when an action takes place, various force are applied, their forces applied here, that time combined force is applied. Our topic is finished. या ठिकाणी आपला धडा जो आहे, पाठ जो आहे तो संपलेला आहे. If any queries, call me. Then solve the exercise of this topic on page number 74 and 75. Read all the questions and write down the answers in your notebook. Thanks.